हा एक हॉन्टेड प्लेस झाला आहे आणि इकडे तुम्हाला नन्स वगैरे इथे खूप जणांना सायटिंग झाली. तुम्ही आतमध्ये बघू शकता सगळंच बंद आहे. मला पुढे जायची हिंमत होत नाही. हवा अटॅक झालं आहे इथे. पोपट झालं आहे पोपट. तर फायनली आम्ही इथे हरवलो. आता आम्ही चाललो आहे फ्लॉवर टर्निंगमध्ये. सो गुड मॉर्निंग गाईज. आपण रेडी झालो आहे. सो आमच्या इथे गुड आफ्टरनून झाले नाही, गुड मॉर्निंग आहे. 11 सव्वा 11 पावणे 12 झालेत. आम्हाला लेट झाला उठायला कारण की काल खूप लेट आलो आम्ही लोक घरी. आम्हाला जवळजवळ 1 वाजलं घरी यायला. सो सगळं तयारी वगैरे करून आणि म्हणजे खूप लेट झालं, उठायलाच लेट झालं. आम्ही जवळजवळ लेट तर आपण आता चाललो आहे एकाच प्लेसवरती. तुम्हाला दाखवतो. सध्या व्ह्यू बघा. सगळं ढगाळ झालं आहे. सगळं ढगाळ वातावरण झालं आहे आणि माहीत नाही पाऊस पडेल की नाही. पावसासारखंच वातावरण आहे पूर्ण. तुम्ही बघा ते एक नंबर व्ह्यू आहे तिकडे. तुम्हाला दिसत असेल तर आयडिया नाही. तिथे आपण जाऊ. सध्या आपण एका प्लेसवर चाललो आहे. त्याचं नाव मला एक्झॅक्टली माहीत नाही. सो इथे गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड मिळालं आहे. ही एक हेरिटेज हिल आहे. एन्व्हायरमेंटल फीस पेमेंट आहे. सो इथे फीस पेमेंट करावं लागेल आपल्याला आणि मग आपण पुढे जाऊ शकतो. इथे असा मस्त असा व्ह्यू आहे. आपण फीज वगैरे पे करू मग तुम्हाला दाखवू व्ह्यू. तो ह्याला वर्ल्ड रेकॉर्ड मिळालं आहे बिकॉज इट्स अ लार्जेस्ट 10 कमांडंट्स बिल्डिंग इन द वर्ल्ड. हे जे 10 कमांडंट्स आहे हे त्यांच्या बायबलमधील आहे आणि हे सगळ्यात मोठं आहे. हे मोठं असल्यामुळे ह्याला वर्ल्ड रेकॉर्ड मिळालं आहे. ही हेरिटेज प्लेस आहे आणि खूप उंचावरती ही प्लेस. आणि हे काइंड ऑफ भूतबंगला टाईप वाटतं. हा बंगला मस्त आहे पण हा खूप असा भूतबंगला टाईप वाटतं. खूप जण टुरिस्ट येतात. बघू एक्सप्लोअर करूया काय सीन आहे. सो गुड मॉर्निंग गाईज. काय हे काय बोलते यायला काय पण बोलते. हां सो आपण जिथे आता आहोत जर तुम्ही बघितलं ते गिनीस वर्ल्ड रेकॉर्डचं तिकडे बनवलं आहे. आणि हा एक हॉटेल आहे. हे हॉटेल जे आहे ह्या हॉटेलला डिप्लोमॅट हॉटेल बोलतात. ह्या हॉटेलमध्ये फिलिपिनोज वगैरे राहायचे. देन वर्ल्ड वॉरच्या टाईमला जॅपनीज लोकांनी ह्याला ऑक्युपाईड केलेलं ज्या हॉटेलला आणि त्यानंतर तो अबॅन्डन्ड झाला. आणि हा एक हॉन्टेड प्लेस झाला आहे. आणि इकडे तुम्हाला नन्स वगैरे इथे खूप जणांना सायटिंग झाली. सो हा एक प्रकारचा हॉन्टेड हाऊस आहे. तर आणि समोरच तिकडे तुम्हाला तिथे जे फ्लॅग्स दिसतात तिकडे चर्च आहे. सो इथे लोकजण व्हिजिट करायला येतात. इथे काइंड ऑफ हा हॉन्टेड झाला. वर्ल्ड वॉरच्या टायमाला जे इथे कत्तल वगैरे जे ज्या लोकांचे डेथ झाले तर मे बी त्यांचंच इथे सगळे स्पिरिट्स वगैरे आहे. सो मी मला लांबूनच चाललं माझे फाटण्या मजबूत. पण इथे लोक येतात ॲज अ टुरिस्ट व्हिजिटर्स. खूप लोक इथे आहेत. तो तिकडे बघताय ते खूप सारे व्हिजिटर्स आहेत. हा पूर्णपणे बंद आहे. तिकडे एक ॲर्सेनन्स विलेज म्हणून आहे. इकडे मस्त गार्डनिंग वगैरे केलं आहे. तिकडे फोटो काढायला प्लेसेस आहेत. तिकडे तुम्ही फोटो काढू शकता. आणि इथे वाव हे मी बघितलंच नाही. व्हॉट अ ब्युटी. तुम्हाला दिसतंय का नाही दिसतंय माहीत नाही पण हे बघाच एकदा. वाव काय दिसतंय यार हे. गाईज हा व्ह्यू बघा. तुम्हाला मी हा व्ह्यू मोबाईलमधून क्लिक करून दाखवतो तुम्हाला कळेल. भाई भारी प्लेस आहे इथे. मस्त असं लाईट्स वगैरे इथे बॉनफायर वगैरे होतं. इथे वेगवेगळे शॉप्स आहेत. इथे दारू पण पिऊ शकतो. इथे फक्त एक की तुम्ही बाहेरचं खाणं आणू शकत नाही. जे इथे मिळेल तेच खावं लागेल. इथे आईस्क्रीम शॉप आहे. देन खूप साऱ्या गोष्टी इथे.
आणि ह्याच्यामध्ये एक ॲडिशन म्हणजे ह्याचे व्ह्यू, वन ऑफ द बेस्ट व्ह्यू. कायला बोलतात पॅनिसिघान आर्टिसन्स विलेज. प्रोनाउन्सिएशन चुकलं असेल तर सॉरी, बट असंच काय त्याला म्हणतात. असा काहीसा एंट्रन्स यायचा आणि एंट्रन्सवरती तुम्हाला आईस्क्रीम शॉप मिळेल आणि इथे एंट्रन्स आहे. इथून एंट्रन्स जाऊन तुम्ही आतमध्ये चिल करू शकता. बॉनफायर वगैरे आहे, आता चालू नाही पण बॉनफायर वगैरे अशा गोष्टी आतमध्ये आहेत. पण आपलं फिरून झालं, आता आपण निघतोय पुढच्या प्लेसला. गाईज हा व्ह्यू बघा. इकडे ही जी सिटी आहे ही फक्त इकडेच वसली नाही आहे. जेवढे पण तुम्हाला डोंगर दिसत आहेत त्या प्रत्येक डोंगरावरती सिटी वसली आहे. ही असं नाही की एवढीच आहे, नाही, ही इथे पण आहे, ही तिथे त्या डोंगरावरती पण आहे, ही त्या डोंगरावरती पण आहे, तिकडे पण आहे आणि त्या साईडला जी डोंगर आहेत त्याच्यावरती पण आहे. तर गाईज हा इथे हा आहे हॉटेलचा एंट्रन्स बघा. हा हॉटेलचा एंट्रन्स आणि हे आहे समोरचा व्ह्यू. तुम्ही आतमध्ये बघू शकता सगळंच बंद आहे. मला पुढे जायची हिंमत होत नाही आणि मी डरपोक आहे. आणि हे जे व्ह्यू आहे ना त्या टायमाला तर काय व्ह्यू दिसत असेल ना, म्हणजे इथे घरं बिरं वगैरे नसते, डोंगरं असते. हे लोक जे पण राहत असतील इथे त्यांना काय व्ह्यू मिळत असेल. वरती काचेचा फुटला आहे. इथे खूप वेळा घोट सायटिंग वगैरे पण झालेली आहे लोकांना. समोरच हे चर्च आहे आणि ते सगळ्यात मोठं ते त्यांचं 10 कमेंडमेंट्स आहेत. तर हे सगळं असं ब्युटिफुल हे ह्या डोंगरावरती, इथे प्रत्येक डोंगरावरती काय ना काहीतरी स्टोरी आहे. प्रत्येक डोंगरावरती ब्युटिफुल व्ह्यू आहे. आता आपण जर पुढे आपल्याला काय दिसतं बघू. हे एक्झॅक्टली काय आहे आम्हाला एक आयडिया नाही आहे. इथे गाडी लागली पण हे पण असं अबंडन प्लेसेस दिसते. तर मी विचार केला की इथे व्ह्यू खूप छान आहे, तर टॅक्सी करण्यापेक्षा आपण चालत जाऊया. टॅक्सीने 4 मिनटं लागणार आणि चालत थोडी जास्त वेळ लागेल, पाय थकतील, थकवा येईल. पण चला हा जो व्ह्यू आहे ना समोर, हा व्ह्यू आपल्या टॅक्सीमध्ये दिसणार नाही. तर मी असंच विचारलेलं माझ्या फ्रेंडला की इथे घरांना कौलं हिरवी काय. तर ती असं म्हणत होते की मे बी ती पण शुअर नाही की नेचरचा लाईक आता इथे खूप सारी झाडं आहेत, मग त्याचं तेच टिकवण्यासाठी त्यांनी ती कौलं पण हिरवी केली आहे. सो आय डोंट नो हे किती खरं आहे किती खोटं माहीत नाही, मला कळालं म्हणून बोललो. व्ह्यू यार, तुम्ही जेवढं चालाल तेवढं तुम्हाला व्ह्यूच दिसेल. तिकडे त्या घरावरती त्या डोंगरावरती घर बनतं आहे. तिथे खूप सारी घरं बनतात आहे अजून आय थिंक. आणि इथे लँड्स खूप स्वस्त आहे, लोक घेतात आणि त्यावरती घरं बनवतात. बघा ना तिकडे एक घर बनतं आहे. छान यार, छान आहे. इथे असं एक अशी जागा आहे, तिकडे नेहमी असं वाटतं की इथे उभं राहून फोटो काढा, तिकडे उभं राहून फोटो काढा, इकडे पण फोटो काढा, तिकडे पण फोटो काढा, असं झालं आहे. म्हणून बोललो आज आपण चालत जाऊया, आज टॅक्सी नको. हे बघा अजून एक व्ह्यू. सुंदर आहे अरे, छान भारी सुंदर आहे, खूप मस्त. सर तुम्ही इकडे बघाल इथे सगळे रस्ते क्लीन आहेत आणि तुम्हाला इथे जास्त कुत्रे पण दिसणार आहे. स्ट्रीट डॉग्स आपण त्याला म्हणतो, कुत्रे पण, जंगली कुत्रे ते मिळणार आहे. इथे लोक आहेत ज्यांच्याकडे कुत्रे आहेत आणि ते लोक कुत्रे फिरवतात पण तिकडे एक अशी पॉलिसी आहे इकडे की तुमच्याकडे जर कुत्रा आहे ना तर तुम्ही आतमध्येच घरात बांधून ठेवायचा, तुम्ही त्याला बाहेर सोडायचं नाही. जर त्यांनी इथे कुठे संडास केली तर ते तुम्हाला उचलायचे. आईच्या बाबा, ही गाडी बघा, ही गाडी बघा असं ना. हां, तर मी तुम्हाला असं सांगत होतो, तर आपण बेसिकली इथे चाललो आहे, ठीक आहे. तर मी असं सांगत होतो की इथे जर
कोणी कुत्रा सॉरी नाही काय बोलतो तुम्ही हां इथे पोलीस आहेत ना पोलीस ह्यांची हे फिरतात कसे माहिती आहे का हे असेच नॉर्मली फिरत नाही गाड्या घेऊन हे लोक जाणार प्रत्येक दुकानात जाणार त्याचा रिपोर्ट घेणार नंतर रोड चेक करणार नंतर लोकांना बघणार त्या असे ते लोक पेट्रोलिंग करतात इकडे हे असं त्यांचं हे आहे जर तिथे कोणी बघितलं पोलिसांनी की बाबा तुझा कुत्रा इथे हागला आहे आणि तू असं सोडून गेला आहे तुम्हाला डायरेक्ट पेनल्टी लागणार आणि ती पेनल्टी द्यावीच लागते सो आपण चाललो आहे मेराडोर हेरिटेज इको स्पिरिच्युअल पार्कला सो इकडे असे प्रॉपर इन्स्ट्रक्शन दिले काय आहे सो बेसिकली हे स्टेप्स आहेत इथून वरतून खालून पण रस्ता होता पण आम्ही तिकडे त्या साईडला गेलो म्हणून आम्ही इथून आलो आणि इथून चढायचं ह्याला ग्रोटो स्टेप म्हणतात इकडून चढून जाणार आणि बघणार तिकडे काय आहे सो इथून आय थिंक कारसाठी झालं जागा तर आम्ही इथून जाऊया थोडं लांबून फिरून जायची गरज नाही लय जास्त स्पीड आहे रे चढून झाल्यानंतर आपण इकडे आलो आहे आणि इथे काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे कामं चालू आहे Ganda lang po yung map para may guide po kayo sa loob. And then, exit po natin sa may bangus. सो बेसिकली इकडे यायचे प्रत्येकी 150-150 रुपये म्हणजे आमचे झाले 150 पैसे आणि आमचे आले 300 पैसे तर हे बघा हा व्ह्यू फक्त बघा ही मोठी बेल इकडे जे आपण त्या इमेजमध्ये बघितली आणि हा आहे तो व्ह्यू अनबिलिव्हेबल व्ह्यू सूर्याचं किरण त्या ठिकाणी पडले इकडे सगळं ढगाळ वातावरण तिकडे सगळी डोंगरं आहेत इकडे सगळी घरं आहेत अनबिलिव्हेबल व्ह्यू आहे पैसा वसूल अशी एक जागा नाही जिथे उभे राहाल तिकडे चांगले फोटो जिथे उभे राहाल तिकडे चांगले फोटो येणार चढणार तुमचे बघू आता कुठे चाललंय कुठे जायचं आपल्याला चेक करू मध्ये खूप मस्त प्लेस आहे तो रिटर्न कसं जायचं तिथे एक्झिट कुठे आहे याची आयडिया नाही पण चाललो आता बघू कुठे एक्झिट यायचं यायला हरवलं आम्ही कुठेतरी तर फायनली आम्ही इथे हरवलो आहे या मैत्रिणीला बोललो भाई QR कोडचा फोटो काढ तिने QR कोडचा फोटो काढला आणि मी पण बघितलं नाही मस्त एक झाड येतं आतमध्ये आणि तो QR कोड तिथे दिसत नाही म्हणजे अर्धा QR कोड म्हणजे असं मध्ये रशी आहे त्यामुळे ना ती गुगल ते फॉलो करू शकत नाही ते QR कोड घेत नाही तो एक्झॅक्ट जायचं कुठे देव जाणे आता बघू इथून तिकडून चालत कुठेतरी जाऊ सो फायनली फिरून आम्हाला एक्झिट मिळालं आहे आता हेच एक्झिट आहे का नाही हे पण कन्फर्म नाही जेव्हा जाऊ जेव्हा तिथून बाहेर पडू तेव्हा आम्हाला कळेल की ते एक्झिट आहे म्हणून हे कसलं तरी बेरीचं झाड आहे आय डोंट नो काइंड ऑफ बेरी इज This is a mulberry. आय कॅन ईट इट डायरेक्टली सो ही बेरी आहे खाऊन बघू आंबट आहे मस्त आहे लालम लालायच्या गावात इथून आहे एक्झिट भाई लय चढवतात रे लोक जेवढं खाल्लंय ना ते सगळं पचतं येतं आहे ते जेवायचं आणि इथे चालचं फिरायला पचून जातं नुसतं चढाचढ इकडं चढ चाल इकडं येस ही वेल आहे काय म्हटलं पैसे टाकले जॅकॉब विशिंग वेल मस्त एकदम एक्झिट कुठं आहे तू इथं आहे तू की तिथे आहे तू हवा टाईट झाली रे इथे इथे गार्डन ऑफ द सेंट्स आहे आपण तिकडे जात नाही
कारण की लय चढा रे इथे. फायनली असं कळायला आलं की हे जे गार्डन आहे तिथून एक्झिट आहे. वाव, जायला रस्ता तिकडून आलं का पटकन दिसलं की इकडे जायचं आहे. पण आता गोल 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 बाय. ही रस्ता दाखवण्यात सगळ्यात वाईट आहे, हिला रस्ते नाही कळत. तिथे हाय ओव्हरऑल सन्स गार्डन. तिथे सगळ्या सेंटचे स्टॅच्यूज आहेत आणि त्यांची नावं पण दिली. वा, बेसिकली मला रस्ता हा कळला आहे. जिथे आपण चढलो तिथे लेफ्ट साईडला एक रस्ता होता. सो मे बी तिकडूनच एक्झिट येणार आहे आपला. ठीक आहे, चला आपण जाऊया आणि बघूया. पोपट झाला आहे, पोपट काय नाही इकडे, खाली जावं लागणार आहे. इथून ती तुम्हाला दिसतेस आकाश पाळणा, तिकडे आपण लास्ट टाइम गेलो होतो तेच आहे तिकडे. आता बघू कुठून जायचं आहे. अरे बापरे, खूप मेहनत करून एवढ्या शिड्या चढून शिड्या उतरून फायनली आम्हाला ते मिळालं आहे. एक्झिट. हालत खराब झाली रे. हे 3-3, 4-4 शिड्या. तिकडून चढतोय दिसते तिकडे बंद आहे, परत दुसरीकडे जायचं तिथे दिसते बंद आहे, परत तिसरीकडे चढतोय. हे असा विषय झालेला. त्याला फायनली एक्झिट मिळाला. तिथून आपण एक्झिट मारू आणि आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊ. हो का, चिमण्या इकडे पण चिमण्या चिमण्या. हे आहे एक्झिट आणि आपण चाललोय एक्झिटच्या दिशेने. हो, लय चढण उतरलं, लय चढून मला वाटलं आलं पण अजून आहे. ए सावकाश चाल, पडशील बाय. हिला काय घंटा कळते. पण खूप सारे एक्झिट आहे, लोक तिकडून पण खालून पण आली आणि आहे बघा काय मस्त हेवी. इथून एंट्रन्स पण आहे. आपण तिकडे एंट्रन्स केला तो पण एंट्रन्स आहे आणि इथे एंट्रन्स केला हा पण एंट्रन्सच आहे. आणि मग इथून एंट्रन्स केला की तिथे एक्झिट, तिथून एंट्रन्स केला की इथे एक्झिट, असा विषय आहे सगळा. भारी आहे. आणि हा आपला एक्झिट. सो आपण जाताना आपण तिकडून गेलेलो आणि आता आपण इथून रिटर्न बाहेर चाललो. सो इथे बसलेलो आम्ही, माहीत नव्हतं ते एंट्रन्स म्हणून. हे दिसत तर होतं पण आम्ही बोललो लोक वरती चालले तर आपण वरती जाऊ आणि गाड्या पण वरती चाललेल्या. छान आहे प्लेस. नेक्स्ट प्लेस एक्सप्लोअर करूया. लेट्स गो टू नेक्स्ट प्लेस. सो आम्ही येऊन जरा थकलो तर झोपलेलो, जरा जास्त झोप लागली तर बाहेर आलो तर पाऊस पडला. इथे थोडं खुलं आसमान आहे, इथे पाऊस आहे. जाऊया, निघूया बाहेर, बघूया काय सीन आहे. आपण आता बॉटनिकल पार्कला आलो आहे. जेव्हा लास्ट टाइम आपण गेलेलो तेव्हा बंद होतं बिकॉज आपण लेट पोहोचलो तिकडे. पण आता पण लेटच आहे. पण एकदा बघू काय आहे. हे तो जाते हे जाना है तो जाना ही आहे, काय पण बोलतोय. ठीक आहे पण ॲडजस्ट करा मला. तर प्रवासानंतर आपण इथं पोहोचलोय बॉटनिकल गार्डन. चेक करू कसं आतमध्ये जाऊन. फायनली एंट्री मिळाली आहे. 100 रुपये पर पर्सन. हो, हा एंट्रन्स आहे आता. हे बेसिकली जे काय त्याला म्हणतात व्हीलचेअरसाठी. तर व्हीलचेअरवाले जे पण असते त्यांना पण इझी ॲक्सेस आहे इथे. म्हणजे मी इथे बघतोय, मी आल्यापासून बघितलं इथे की व्हीलचेअरवाल्यांसाठी पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. की जे व्हीलचेअर आहेत जे अपंग वगैरे आहेत त्यांच्यासाठी इथे जागा बनवल्यात. इव्हन फुटपाथवरती चढायला पण व्हीलचेअर लोकांना एक अशी स्लोप बनवलं जिथे लोक चढू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर्स आहेत इकडे. ह्याची पण काय हिस्ट्री आहे का आपण चेक करू. ॲक्च्युली पूर्ण मॅप आहे त्याचा. कुठे कुठे तुम्हाला कुठले कुठले गार्डन मिळतील, कुठले साईड फ्लॉवर्स मिळतील हे सगळं दाखवलं आहे.
आता आम्ही चाललोय फ्लॉवर टनलमध्ये. असं ही एंट्रन्स आहे. हे इथे परत व्हीलचेअरवाल्यांसाठी केलंय. वाव. इथे पण असे खूप सारे फ्लॉवर्स आहेत. इकडे पण वाहिली तर इथे अशा एक एक जागा बनवली. आपण अशा एक एक जागा बघूया. इकडे जाऊया. खूप ब्युटिफुल अशी प्लेस आहे. खूप ब्युटिफुल असे फुल आहे. वाव. ही खूप मोठी जागा आहे ॲक्च्युली. तिथेपर्यंत पूर्ण असं भरलेलं आहे. तिकडे पण खाण्यासाठी काहीतरी आहे. इकडे पण एंट्री आहे. तर आपण सगळीकडे फिरू. चलो चलो. वाव. मस्त सुगंध इथे. इथे या लोकांनी कुंट फूल ह्याचं हे दिलं नाहीये काही. ही आहे बगियो फिलिपिनो चायनीज फ्रेंडशिप गार्डन. इथे जाऊया, चेक करू काय इथे. हो, काय ब्युटिफुल प्लेस यार. असं वाटतं चायनाला आलोय. एक्झॅक्टली असं वाटतं चायनाला आलोय. लाईक बघा ना व्ह्यू. जर मी इथून बघताय तर फुल चायना व्ह्यू केला आहे. लाईक सगळं चायनालाच आलो आहे. वा, ठेवलं आहे आलो बनवलं आहे. सुंदर एकदम. सो इकडे टी ब्रेक पार्क कोरिया आहे. सिटी ऑफ वागून गार्डन त्या साईडला आहे. कॅनडा पिकनिक एरिया त्या साईडला. थायलंड फ्रेंडशिप पार्क त्या साईडला आहे. तर आपण पहिला ताई बाय काय त्याला म्हणतात ते पार्क बघू आपण त्या साईडला. गार्डन बनवलं आहे. इथे कुंफू पांडा पण आहे का पांडा आहे फक्त माहीत नाही. तिथे पांडा आहे. ही अशी मिस्ट्री आहे. इथे अशा छोट्या छोट्या गल्ल्या पण आहेत. इथे असं बसायला आहे मे बी हे सगळं. तो आपण इथे जाऊया आधी, ट्राय करू इथे काय आहे. सो इथे बेसिकली ह्या लोकांनी एक एक गोष्टीचं इन्फॉर्मेशन दिली आहे. लाईक इथे पांडा आहे. हा कुंफू पांडा आहे. पांडा काय आहे, पांडाचं इम्पॉर्टन्स काय आहे चायनीज कल्चरमध्ये ते दिलं आहे. तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही पॉज करून वाचू शकता. अच्छा, तिकडे पण प्लेस आहे काय. आपण तिकडे जाऊया का आधी. लेट्स गो उधर. हो, सो आपण इथे पोचलो आहे. हे आहे थायबे पार्क. वाव, हा असा एंट्रन्स आहे. आणि इथे तुम्ही बसू शकता, चिल करू शकता. वाव, मस्त आहे यार हे. इथे पाऊस पडतोय आणि मी व्हाईट शूज घालून आलोय. वा, कारण की समर चालू आहेत भाई. आपल्याला कसं कळणार की इथे काय आहे. आल्यानंतर आपल्याला डायरेक्ट धप्पा मिळावा ना की इथे पाऊस पण असतो, अवकाळी पाऊस तो पण. आता हा आहे रॅट उंदीर. उंदराचं काय महत्त्व आहे तुम्हाला वाचायचं असेल तुम्ही पॉज करून वाचू शकता. मग इकडे येतो ऑक्स. आणि पुढे आहे अशा इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत. इथे रॅबिट आहे. इकडे ड्रॅगनचं तुम्हाला माहिती आहे चायनामध्ये खूप फेमस आहे. का फेमस आहे तुम्ही आज बघू शकता. बेसिकली हे असं दाखवलं की कोणाचं नेचर कशासारखं असतं असं आहे ते काहीतरी. तिकडे दिलं, इथे वेगळं दिलं. बघा ना, रॅबिट पीपल आर आर्किटेक्चर टॅलेंटेड. म्हणजे बेसिकली ह्या प्राण्यांवरून ती माणसं कशी असतात, म्हणजे ह्या टायमाला जन्मलेली माणसं कशी, हे सगळं दाखवलं इथे. मला वाटतं त्यांची इन्फॉर्मेशन दिली आहे, त्यांचा कल्चरमध्ये काय विषय म्हणे वेगळं दिलं आहे.
स्नेक ऑल पीपल, साप, नागिन पीपल कसे असतात ते बघा. पॉज करून वाचा. इकडे हॉर्स आहे, घोडा. इकडे आहे वाघ. शेर दिल वाले लोक इसे येते बघा एकदा. पॉज करून वाचा कारण की ना टाकता बघा एवढं वाचायची. वाचा जर कोणाला काही माहिती हवी असेल तर. डुक्कर, पीग, कोणकोणती पीपल पीगवाले असतात ते बघा. तुम्हाला कळेल की कशा टाईपचे लोक आहेत. कुत्रासारखे पीपल लोक कसे, काय बोलत तुम्ही. आपल्या मराठीमध्ये फुल भाषा म्हणजे एकदम डेंजरस आहे. कोंबडासारखी माणसं, कोंबडाच आहे हा, कोंबडासारखी माणसं कशी असतात. माकडं, आपण 10 दिवसांपासून माकडं होतं, आता हे माकडं बघा कशी असतात ते. माणसातलं माकडं असं असतं. सगळं इथं प्राण्यांबद्दल हे होतं. आता आपण इकडे बोलूया. आणि फुलं खूप सुंदर सुंदर लावले तिकडे. आय थिंक हा ओळखीचा फुल वाटतोय. नाही नाही नाही, मला वाटलं चाफ आहे. लांबून असं वाटलं चाफ आहे, पिवळ्या पिवळ्या दिसतं. पण हा वेगळाच काहीतरी फुल आहे. हा फुलं काय ते माहीतच नाही. फुल बघा काय भारी आहे. साईज वगैरे पण त्या लोकांनी प्रॉपर मेंटेन केली. त्या हत्तींची तेवढ्या साईजच्या बनवले. खूप सारा आहे फिरायला. लाईक तिकडे शिडी आहे, तिकडे शिडी आपण जाऊ शकतो. पण कसं झालं की आता टाईम पण कमी आहे आणि आपल्या फिरायचं पण जास्त आहे, म्हणून मग जात नाही आहे. कारण की इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्ही विकत घेऊ शकता. इथे आता थोडा टिपटिप बरसा पाणी चालू झालं आहे. पूर्ण नाही पडतं, थोडा थोडा पडतोय. सो इथे आपण इथे वरती जाऊ शकतो आणि फोटो काढू शकतो. पण आता जाणं मुमकिन नाही कारण की पाऊस येतो आहे आणि पावसात भिजलो तर वाट लागायची. तर आपण इथं चेक करू काय आहे. हे झालं की आपण मग कल्टी मारूया. काही नसेल तरी कल्टी मारूया. हा फक्त नॉर्मल रोड आहे. खूप छान रोड आहे, फोटो काढू शकलो असतो. बट टाईम पण ओव्हर झाला आहे. हे काहीतरी फेमस फिलिपिनो बायक्यूब आहे. ह्याचा हाऊस तुम्हाला दिसतोय. सो हाच होता बॉटनिकल गार्डन जो आपण एक्सप्लोअर केला. एवढं फुलं विलं मस्त होती. आणि आता आपण निघतोय. सो गाईज मी आलो आहे यांच्या मॉलमध्ये आणि मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. फक्त व्ह्यू बघा. सो गाईज इथे नाचोस खातोय. याची टेस्ट बघू कशी आहे. आणि काय नाचोस बोला काय दिलं आहे. मजा नाही. सालसा वगैरे पण दिलात ना. काही पाऊस बघा केवढा जास्त आला. समोरचं काय दिसत नाही. ही ॲक्च्युली बागीव सिटी आहे. ही ॲक्च्युली म्हणजे इथे असं असतं, हे पाऊस कधी पण पडतो कधी पण होतं कळत नाही. तर आम्ही आलो इथे आणि 200 पैसेला 30 टोकन मिळाले. तर 30 गेम खेळू शकतो आपण. काही खेळून झालेलं आहे आमचं. आता आम्ही घरी चाललो आहे. पाऊस पण बऱ्यापैकी थांबला आहे. सो आता घरी जाऊ, जरा चिल करू. फायनली आपण घरी आलो आहे. म्हणजे रूमवरती आलो आहे आणि आजचा दिवस कंप्लीट झाला आहे. सो भेटू मंडळी नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय.